दरिया का हो एक सिरा कि अरमानों का सिलसिला कि सहरा में तू यही है कहीं आहटें हो रही तेरी. दिवसाची सुरुवात काहीशी अशी झाली अभिषेक यांच्या सॉन्गने. छान असं सिंगिंग करतात ते. तर त्यानंतर आम्ही छान मस्तपैकी ब्रेकफास्ट वगैरे केला. त्यानंतर इथं पिया गोसावळ्याची भाजी बनवत आहे. तर मी फर्स्ट टाईमच खाणार होते. मी गोसावळ्याची भाजी बऱ्याचदा खाल्लेली आहेत, पण त्याची भाजी मी पहिल्यांदाच तिच्याकडे ऐकली. म्हटलं करूयात आपण मग. आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे, म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी. तर तिने फक्त लसूण ठेचून घातलं होतं त्याच्यामध्ये आणि तिखट आणि मीठ झालं, दॅट्स इट. एवढी साधी सिंपल आहे आणि खूप हेल्दी पण आहे गोसावळा. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी. त्यानंतर दुपारी आम्ही पियाच्या लग्नाची सीडी बघितली. संध्याकाळच्या टायमिंगला इथं अभिषेक यांचे पार्सल आले होते काही. तर हे अभिषेक हे आर्किटेक्चर पण आहेत आणि सिंगर पण आहेत. तर खूप छान डेकोरेट करतात त्यांनी, म्हणजे खूप असे प्रोजेक्ट त्यांचे खूप छान छान बनवलेले आहेत त्यांनी. तर त्याचं सामान आलं होतं, त्याच्याबद्दलच मला थोडीफार ते माहिती सांगत होते. तर संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही तिच्या गॅलरीमध्ये बसलो होतो. तर त्याची गॅलरी एवढी छान आहे ना, खूप मोठी आणि खूप सुंदर आहे. मला पूर्ण शूट घ्यायचंच पूर्ण नेहमी राहून जातं आणि यावेळेस पण मी विसरले. तर आम्ही बाहेर बसलो होतो, तर आम्हाला असं थोडंसं चिटचॅट असं काहीतरी खाऊ वाटत होतं, स्नॅक्स टाईप. म्हणून मग आम्ही पिझ्झा ऑर्डर केला होता आणि हे चिकन पॉकेट्स. तर मी फर्स्ट टाईमच ट्राय केले, तर खूप छान आणि टेस्टी होते. तर बराच वेळ तिथं आम्ही घालवला. तर असा काहीसा दिवस होता आमचा आजचा.